श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण जुन्या बांगड्यांचा वापर करून खूप सुंदर अशा एक गोट बनवणार आहोत। त्यासाठी मी ह्या काचेच्या बांगड्या घेतलेल्या आहेत। या 4 बांगड्या घेतलेल्या आहेत। आपल्याकडे अशा हिरव्या बांगड्या घरामध्ये असतात, त्याचा खूप सुंदर असा वापर आपण करूया। त्यासाठी मी इथे फेविकॉल घेतलेला आहे व हा दोरा घेतलेला आहे। हाच दोरा वापरून आपण खूप सुंदर असा आज गोट तयार करणार आहोत। हे पहा, हे असा दोरा आहे। हा एवढा जाड दोरा आहे। आपण हा दुहेरी घेऊन खूप छान अशी डिझाईन करायची आहे व हे आरसे आपण चिटकवणार आहोत त्या बांगडीवरती। आपल्याला हवे त्या आकाराचे आपण इथे आरसे घेऊ शकतो। मी इथे त्रिकोणी आकाराचे आरसे घेतलेले आहेत। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर असा आज आपण गोट तयार करूया। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हे आपण 4 बांगड्या एकमेकींना फेविकॉल लावून चिटकवून घ्यायच्या आहेत। त्या एकमेकींना चिटकवून घ्यायच्या व थोडं सुकून द्यायचं, म्हणजे आपल्याला त्याला दोरा व्यवस्थित गुंडाळता येतो। इथे तुम्ही या दोऱ्याच्या ऐवजी सिल्क थ्रेडसुद्धा वापरू शकता, ज्याला गोंड्याचा दोरा असं म्हणतात। तो दोरासुद्धा तुम्ही इथे त्याचा वापर करू शकता। गोंड्याचा दोरा वापरूनसुद्धा आपण इथे बांगडीला दोरा गुंडाळू शकतो। तो दोरासुद्धा गुंडाळू शकतो आणि हा दोरासुद्धा आपण गुंडाळू शकतो। सिल्क थ्रेड वापरून मी खूप सुंदर अशा बांगडीचे प्रकार केलेले आहेत। 30 ते 35 मी गोट तयार करून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा, आपण 4ही बांगड्या एकमेकींना चिटकवून घेतलेल्या आहेत। आपण आतून फेविकॉल फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे बांगडी अजूनच गठ्ठ होते, लवकर निघत नाही। बांगडी जरा सुकून द्यायची आहे व त्यानंतर आपण दोरा दुहेरी घ्यायचा आहे आणि तो येथे गुंडाळून घ्यायचा आहे। तुम्ही एकेरी दोरा घेऊन असा दुहेरी घेऊन गुंडाळला तरी चालतो। मी येथे 2-2 पदर घेतलेले आहेत, म्हणजे हे धागे 4 झालेले आहेत। तुम्ही येथे 2 धागे घेऊन गुंडाळला तरीही चालणार आहे। हे पहा, या पद्धतीने हे असं आपण बांगडीला धागे गुंडाळून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, मी येथे निळ्या कलरचा धागा वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या साडीच्या किंवा ब्लाऊजच्या कलरसारखा सुद्धा धागा वापरून डिझाईन करू शकता। हे पहा, एकसारखा असा आपण धागे गुंडाळायचे आहेत, म्हणजे त्याची फिनिशिंग ही खूप छान येते आणि आपली बांगडी दिसायलाही खूप सुंदर आणि छान दिसते। मी आपल्या चॅनलवरती घरच्या घरी दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। मी तोरणाचे 20 ते 25 प्रकार दाखवलेले आहेत। तुम्ही समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च केले तर तुम्हाला सर्व तोरणाचे प्रकार दिसून जातील। फ्रीजचा कवर, मिक्सरचा कवर असे सुद्धा मी कवर शिवून दाखवलेले आहेत। हे संपूर्ण आपल्या बांगडीचा धागा गुंडाळून झालेला आहे। आपण आता याला फेविकॉल चिटकवून घ्यायचा आहे। हे पहा, असा फेविकॉल चिटकवायचा किंवा फेविकॉलच्या 2-2 उभ्या रेषा मारून त्याच्यावरती आपण हे पहा, आपण फेविकॉलच्या अशा 2-2 उभ्या रेषा हे करायच्या आहेत व त्यावरती हे आरसे सरळ चिटकवायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता। हे पहा, या पद्धतीने असे खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी आज इथे तुम्हाला घरच्या घरी खूप सुंदर असा गोट तयार करून दाखवत आहे। मी आधीसुद्धा खूप छान छान अशा डिझाईन तयार करून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा। हे पहा, या असे आपण सर्व आरसे एकमेकांशेजारी चिटकवून घ्यायचे आहेत। हे आरसे मी मेशोवरनं मागवलेले आहेत। खूप स्वस्त आणि छान असे मला हे आरसे मिळालेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे आरशाचे आकार वापरू शकता। माझ्याकडे खूप छान छान आरशाचे आकार आहेत। मी येथे त्रिकोणी आकार वापरलेला आहे। मैत्रिणींनो, आपण कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये खूप छान असे गोट वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो। हे पहा, या पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती रुखवतावर ठेवण्यासाठी ताटावरचे रुमाल व औक्षण सुपारी कशी तयार करायची याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। सप्तपदीसाठी आपल्याला सुपाऱ्या लागतात 7, त्या सुपाऱ्या कशा डिझाईन करायच्या त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व औक्षण सुपारी असे सर्च करा, म्हणजे तुम्हाला सर्व सुपाऱ्यांचे डिझाईन भेटतील। व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद।